श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण अक्कलकोटला जातो, तासन तास रांगेत उभे राहतो, पण तरीही मनातली अशांती का जात नाही? आपण जप करतो, पण दुःख संपत नाही, असं का होतं? स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये सांगितलं होतं, आम्ही जेथे आहोत तेथेच आहोत. पण ते कुठे आहेत? ते फक्त देव्हाऱ्यात आहेत का, की ते तुमच्या प्रत्येक कर्मात आहेत? आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत स्वामींच्या भक्तीचं ते प्रॅक्टिकल सूत्र, जे समजून घेतल्यावर तुम्हाला कोणत्याही चमत्काराची वाट पाहावी लागणार नाही. आज मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे, ज्या तुमच्या आयुष्यातील तणाव कायमचा संपवून टाकेल. नमस्कार, मी आहे आपला होस्ट आणि आपण पाहत आहात वज्रविजन. चला, भक्तीच्या पलीकडचा स्वामींचा तो सत्य मार्ग अनुभवूया. पहिली गोष्ट जी आपण अनेकदा विसरतो ती म्हणजे अंतर्मनाची स्वच्छता. मित्रांनो, कल्पना करा, एका रिकाम्या पात्रात तुम्ही कितीही शुद्ध दूध टाकलं तर ते टिकेल, पण जर ते पात्र आधीच अशुद्ध असेल तर? तुमचं मन हे त्या पात्रासारखं आहे. आपण दिवसभर कोणाबद्दल तरी राग धरतो, कोणाचा तरी मत्सर करतो आणि संध्याकाळी 2 तास स्वामींचा जप करायला बसतो. अशा अशुद्ध मनात स्वामींची शक्ती कशी काय टिकून राहील? प्रॅक्टिकल अध्यात्म सांगतं, नामस्मरणाला बसण्यापूर्वी तुमच्या मनातील द्वेष बाहेर काढून टाका. ज्याने तुमचं मन दुखवलंय त्याला माफ करा, आणि ज्याचं तुम्ही मन दुखवलंय त्याची मनोमन माफी मागा. जेव्हा तुमचं मन शून्य होतं, तेव्हाच तिथे स्वामींच्या ऊर्जेचा प्रकाश पडायला सुरुवात होते. लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या हातातील मार मोजत नाहीत, तर ते तुमच्या मनातील निर्मळता मोजतात. म्हणूनच प्रकट दिनानिमित्त पहिली सेवा हीच आहे की आपलं मन आरशासारखं स्वच्छ करा. तुमचा स्वभाव हाच तुमचा सर्वात मोठा मंत्र आहे. या प्रकट दिनी संकल्प करा की माझी वाणी कोणालाही दुखवणार नाही, माझं बोलणं कोणालाही दुखावणार नाही, कारण प्रत्येक जीवात स्वामी आहेत. दुसरी गोष्ट, कर्तव्य हीच खरी माळ. स्वामींच्या प्रकट दिनाचा खरा अर्थ तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही तुमच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन कोणाचा तरी आधार बनता. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं ओझं हलकं करता तेव्हा साक्षात स्वामी तुमचं ओझं उचलतात. हे आहे स्पिरिच्युअल लॉजिक. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचं काम आणि तुमचं कर्तव्य. अनेकांना असं वाटतं की अध्यात्म म्हणजे संसारातून पळून जाणं किंवा फक्त देव्हाऱ्यासमोर बसून राहणं. पण स्वामी समर्थांचं आयुष्य पाहिलं तर त्यांनी कधीही कर्म टाळायला सांगितलं नाही. प्रॅक्टिकल उदाहरण, समजा तुम्ही घरातल्या जबाबदाऱ्या झटकून अक्कलकोटच्या वारीला गेलात, तर स्वामी तिथे तुम्हाला प्रसन्न होतील का? अजिबात नाही. उलट स्वामी म्हणतात की तुमच्या वाट्याला आलेलं काम, मग ते ऑफिसचं असो, शेतीचं असो किंवा घराचं, ते इतक्या प्रामाणिकपणे करा की त्या कामातच तुम्हाला स्वामींच्या अस्तित्वाचा अनुभव येईल. जेव्हा तुम्ही तुमचं काम टाळून भक्तीचा दिखावा करता तेव्हा ती भक्ती नसते, तर तो एक स्वार्थ असतो. पण जेव्हा तुम्ही एखाद्या कठीण प्रसंगात थकून आलेले असतानाही आपल्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी प्रयत्न करता, तेव्हा त्या कष्टाच्या घामात साक्षात स्वामींचा आशीर्वाद असतो. लक्षात ठेवा, तुमच्या हातातील माळ तुम्हाला शांती देईल, पण तुमचं प्रामाणिक कर्म तुम्हाला प्रचिती देईल. म्हणूनच या प्रकट दिनी संकल्प करा, मी माझं काम हीच स्वामींची सेवा समजून करेन. ज्या क्षणी तुमचं काम भक्ती बनतं, त्याच क्षणी स्वामी तुमच्यासोबत प्रकट होतात. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची गोष्ट, जी तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता कायमच्या संपवून टाकेल, ती म्हणजे पूर्ण शरणागती. मित्रांनो, आपण स्वामींना म्हणतो, महाराज, माझं हे काम करा, ते काम करा. आपण स्वामींना आपल्या मागण्यांची यादी देतो. पण खरी भक्ती मागण्यांमध्ये नसते,
तर सोडून देण्यामध्ये असते. प्रॅक्टिकल अध्यात्म. जेव्हा आपण म्हणतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा स्वामी आपल्याला आश्वासन देत असतात. पण आपण काय करतो? आपण तोंडाने जप करतो आणि मनात मात्र उद्या काय होईल याची धास्ती बाळगतो. हा अविश्वासच स्वामींना तुमच्यापासून दूर ठेवतो. तिसरी पायरी हीच आहे. या प्रकट